पहाटेच्या धुक्याची शाळा रविराजांच्या किरणाने धरतीच्या अंगाला अलगदपणे स्पर्श होऊन जाते. तसेच पक्ष्यांचा किलबिया, पाना फुलांचा कळकळाट मन कसं मोहून टाकणार आहे. हो की नाही बेटा? हो ग राधे. अगं सायानो मथुरच्या बाजूला सगळं आल्यात ना? हो ग राधे, आम्ही आलो. मग चला तर. ही मथुरीची 3 वाटा, त्यापैकी कोणत्या वाटेला जायचं कुणाला ठाऊक आहे का? अगं तारा, तुला ठाऊक आहे का? मला मुळीच ठाऊक नाही बघ. अगं दयानो, आपल्या वरकायची खटा मावशी आहे ना, तिला आपण पाहूया. अगं चंद्रा, तू हाक मारतेस का ग? अगं नाही ग राधे, तिचं आणि माझं कालच भांडण झालं. कशावरून भांडण झालं? अगं मी एका नाळाला माझा हंडा लावला होता, पण त्या कुसक्या मावशीन माझा हंडा फेकून दिला. मी पण काय मी पण तिचा हंडा फेकून दिला. बरं, मी हाक मारते. हा मावशी, अगे मावशी, मावशी, अगे मावशी, लवकर ये, लवकर.
सकाळच्या प्रहरी हाकही कानावरी हाक मारी साऱ्या जणी काय झालं म्हणावं तरी बायानो बोंबल काय कशा परी बायानो बोंबल काय कशा परी हे आवडून माझं जोरदार सारं सकाळ सकाळ येणं किती लांब आहे. अगं हे पोरी काय का झालं मावशी? अगं का बऱ्या म्हातारीला तुम्ही हाक मारला? अगं तुला सांगितलं होतं ना काल मसुरीला जायचंय म्हणून. अगं काय सांगूया म्हातारीची तुम्हाला कथा? काय काय सांग तरी. हा माझा नवरा समान लिहू काय? हा माझा आता इथं नवरा आणला ना पकडून पकडून. तुम्ही सकाळी उठल्यावर काय करता हो? कालो पण करता हो ना? करतो की नाही? आणि मग काय येता काय
काही चहा घेतात पण माझा नवरा काठीचा काय पहिल्या धाडीच घेतोय आणि हो पहिल्या धाडीची घेऊन काय सगळे जीवाचे हात म्हणून हे टाळलं कशाला आले माहितीये तुम्हाला कशाला विचार कशाला अहो आप्पा आहेत ना आप्पा सुद्धा आप्पा त्यांच्या त्या वाड्यात ह्याला डाळक्यात बंद करून ठेवतात आणि मी बाजाराला जाणार समजली का समजले होय, समजलं. आता बोला चल बाजाराला जायचंय. अगं बोलू बाजाराला जायचं खरं. पण घेतलं काय सांगाल की नाही तुला कशाला सगळ्या चौकशा? असं कसं चालेल मी पुऱ्या वारीची कवर बातमी ठेवते ना मला नको सांगितली तुला माहितीये का काय? सकाळ सकाळ येते सुंदरया मावशी माझ्याकडे आणि काय म्हणते माहितीये का काय? समजली का सुभद्रा मामाची कमी का समजू समजली काय हॅलो 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 अभिषेक केद्रे यांच्याकडून मावशीने सॉरी रत्नेश सुरे यांच्याकडून मावशीने जर नाव घेतलं रत्नेश सुरे तर 101 रुपयाचं पारितोषिक आलंय मावशीने नाव घ्यायचंय घेणार सगळ्यांचा टाइम होणार घेऊच काय म्हणता घे घे उद्या घे ऐका ते लवच घे मग साखरेचं पोत सुईने बसवलं ऐकता का साखरेचं पोत सुईने बसवलं आमचे रत्नेशराव सावले पण पावडर लावून बसवलं समजले का अगे पोरीनो चला तर आपण बिगी जाऊ हॅलो हॅलो त्याचप्रमाणे मावशीसाठी अजून एक पारितोषिक आलंय अरुण अनंत सीतक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांनी नाव घ्यायचंय मावशीने अरे घेणार रे जरा धीर घ्या थांबा जरा थांबा घेणार अगं हे पोरीनो अगं काय काय घेतलं ते सांगा तरी सांगतोय मावशी. सांगा अगं मावशी मी सांगेन पण माझी एक अट आहे काय ग पोरी मला मज्जा करायची कसली मज्जा? आता तू बघ चल दाखव बाबू ए बाय तू पूर्वाची गाय का याला कसं पूर्वासारखी चढात म्हणजे काय नादच केला सवाल येऊ काय ये बाय आता ये. तू ग तू कोणाची सांग बघू काय घेतलंस तू
असते. जा बाय तू जा. ही कोणाची पोर? लट्टूची. कोणाची ग बायको? माझ्या सायलीची की काय? हे सायले खांदा पुन्हा केली त्याला नाका पडायला. पण कोणाला सजवून पाहिजे असं जागा पोर माझी गुणाची आहे. सांभाळून काय टाळ्या का होऊन जाऊ का? त्यांचीच मुली नको का? जा बाबा. अरे हे नवीन नवीन पाखरू पळायचं आहे. पक्क्याचं 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 अगं तुझं माझ्या एवढ्याची आमचं एवढ्या समजून काय बाय होऊन जाऊ दे. पोरा कशी जात असतात ना. या बायका, सगळ्यांच्या कला कल्याण करायचं सांभाळून का. पण या म्हातारीच काय करत नाही. दम लागलो हो का इथपर्यंत आला. काही झेपत नाही आता. कसं वय झालं ना आता. हो कसं आहे भाताशिवाय आम्हाला जमत नाही. तूप रोटी दूध दही हे आमचं काम आहे. विकणं आणि खाणं. ह्या हातावर कमवणे आणि ह्या हातावर खाणं. त्यामुळे या गवळ्यांच्या पोरींना हे सगळं करावंच लागते. चला चला येतो. आमच्या राधाबाई काय बोलली बोला 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 बाई बोला. बोल बाय झालं सगळं घेऊन. काय घेतो स्वतः विचार. काय काय घेतलंस काय बाय माझे. हातात बांगड्या हा हा गळी कंटन वावरा डोळ्यावर, 5 तोळी 50 तोळा. हातात बांगड्या
गई गंधर नाकात माझ्या नाव माझं राधा मी माझ्या मनाची राणी आणि विकायला घेतला थंडगार लोणी. गावते तंगेवर लोणी पण ठेवा हा का? हॅलो हॅलो विनायक आकाडे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय. विनायक आकाडे. घे मावशी. घ्यावंच लागणार हो, काय करणार आता. नदीच्या काठावर धुवत होते म्हशीला. अहो नदीच्या काठावर धुवत होते म्हशीला. विनायकराव ना, विनायकराव हळू जेवून बसले माझ्या कुशीला. ऐकता हो ना. अहो विनायकराव हळूच येऊन बसले माझ्या कुशीला आणि माझा शेंबूर त्यांच्या कुशीला. अगं मावशी ह्या सगळ्या पोरींना विचारलं मला पण विचारलं आणि तू काय का घेतलं. काय सांगणार तुकडीला. ही म्हातारी असते सदानकरण फाटकी पण काय घेणार ना. पण सांगते आपलं तुम्हाला सांग सांग. दही दूध तूप लोणी सगळं काय घेतलंय. सामान घेऊ ना. चला मग आता. बोल ग. अगं एक छानसं गाणं तरी घे. नाही ग माझा तर डोकानी इतका आवाज काय आहे काय. ती म्हणते कसं माहितीये ना तुला. अहो नीलकंठ गेले गावाला ओ नीलकंठ गेले गावाला. अशी म्हातारीची जुन्या पद्धतीची गाणी. नको गाणं तू घेऊ सगळी उठून जातील. आम्ही चांगलं गाणं घेतो. झाले आता 12 पण वाजले यांचे. घाट चढूया जाऊ मथुरेच्या बाई बाजारा. मिळूनी घाट चढूया जाऊ मथुरेच्या बाई बाजारा. अवघड घाट वळणाची वाट जंगल दाट वाटेला. घाटाची वाट चालताच आले बाग पाटीला. साऱ्या मिळून जाऊ चला जाऊ मथुरे बाजारला. दही दूध घेऊन जाऊ विकण्याला. साऱ्या मिळून जाऊ चला जाऊ मथुरे बाजारला. दही दूध घेऊन जाऊ विकण्याला. वाट
शिकणार आता ते बरोबर शिकणार. देवकीचा मी गताना नंदाचा मी लाडका कान्हा देवकीचा मी गताना गिरीधारी म्हणती सारे मजला गिरीधारी म्हणती सारे मजला अवतरलो धरणीवरती भक्त रक्षणाला अवतरलो धरणीवरती भक्त रक्षणाला नंदाचा मी लाडका कान्हा देवकीचा मी गताना नंदाचा मी लाडका कान्हा देवकीचा मी गताना गिरीधारी म्हणती सारे नंदाचा मी लाडका कान्हा देवकीचा मी गताना नंदाचा मी लाडका कान्हा देवकीचा मी गताना गिरीधारी म्हणती सारे मजला गिरीधारी म्हणती सारे मजला कुंजवनात सारी गाई गोरे घोडा होती बाजरीच्या आवाजात
गिरीधारी म्हणती सारे मजला ओ, गिरीधारी म्हणती सारे मजला जन हो ऐका 3 तास सप्तपाताळात भ्रमण करणारा मी श्रीकृष्ण भगवान. पृथ्वीवर मोठमोठे दैत्य होऊन गेले. सृष्टी वृक्षी जानू या कंसाच्या भीतीने पृथ्वी थरथर कापू लागली होती. देव पळू लागले. देव हो थांबा, आपापल्या आसनावर बसा. मी देवकीच्या पोटी 8वा अवतार धारण करून कंसाचा वध करेन. मग झाले आपले काम. बोला पुंडरीकावरदे. अरे हो, आले माझ्या लक्षात. 16 शस्त्रे 108 गोपी नटून नटून मथुरेचा घाट चढत आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मला पेंद्या सुदामावर सोपवली पाहिजे. पेंद्या, अरे सुदामा. जोडीनं जाऊ दही दूध खाण्याला पेंद्या सुदामा. जोडीनं जाऊ दही दूध खाण्याला आला हुकुम देवाचा जाऊ गवळणी अडवायला. आला हुकुम देवाचा जाऊ गवळणी अडवायला. पेंद्या सुदामा जोडीनं जाऊ दही दूध खाण्याला. पेंद्या सुदामा जोडीनं जाऊ दही दूध खाण्याला. आला हुकुम देवाचा नटून गवळ्याच्या पोरी चालल्या मथुरेच्या बाजारी. साऱ्या नटून गवळ्याच्या पोरी चालल्या मथुरेच्या बाजारी. अडवू दे वाट फोडूया माठ धाडू परत घराला. अडवू दे वाट फोडूया माठ धाडू परत घराला. पेंद्या सुदामा जोडीनं जाऊ दही दूध खाण्याला. पेंद्या सुदामा जोडीनं जाऊ दही दूध खाण्याला. आला हुकुम देवाचा दारू गवळणी अडवायला. आला हुकुम देवाचा दारू गवळणी मथुरेचा घाट चढत आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी तुमच्या 8 गोपी नटून मथुरेच्या बाजारात आलाय. त्यांचा रस्ता बंद करायचा. माझ्या नाही भावना. मग तुझ्या दमदार नाही, माझ्या दमदार. मग दमदार बोलवला. तू ऐकलंस मी ऐकलं म्हणजे बघ नाही तर वर्षाच्या वाकड्या लागणार. बापरेला कुठे गेला तर बघ आणि बघ बघ हाकणार हा? बघ 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 जास्त म्हणून काय एका
दगड टाकून गेला सगळं माझ्यावर. जोडीला पण कोण नाही. अरे इकडे रे. देवाने पण एकट्यावर टाकलेला होता तापून गेला. काय तापून घेत नाही. अरे कुठल्या पेंड्या का तापडी भागपाय. जेवण झालं पण त्याचं कोण ठेवली माझ्यावर. जोडीवाला पण असा काय द्या. अरे इकडे रे, इकडे. माझ्या कानाला काल लय दिवसानं बोलावलं मला जोडीला. बेण्यानी सुदाम्या काय झालं तुम्हा बोलायला. तुमची लई दिवसानं आली माझ्या कानाला काल लई दिवसानं बोलावलं मला जोडीला. काही कपिला चुकली रानाला तिला सुद्धा या दिसला गेला. शोधून थकलो आम्हा निघाला पायात माझ्या प्राण न उरला. चालून थकलो बसलो आडव्या वाटला. चालून थकलो बसलो आडव्या वाटला. पेंड्यानी सुदाम्या काय झालं तुम्हा बोलायला. तुमची लई दिवसानं आकाली माझ्या कान कान लई दिवसानं बोलावलं मला जोडीला. भुकीनं पोटात गोळा पाण्या वाचून घसा सुकवला. दही दूध वाटलं खावंसं मला म्हणून आलो तुमच्या जोडीला. हे मस्त आहे. मदत कर त्याला. नको मला एकटा फोटो घ्यायचा. तुला आता नको ना. अरे त्यांच्याकडे माग दही दूध आहे काय सावकाश हा टमाटर झालं साफ करून जा.
आपला नाही ए मावशे 4-5 जणी त्या काय ऐकतात काय कोण रे तुम्ही आम्ही आम्ही सांगितलं कोणते माझं नाक आहे तुला नाक भेटणार पण नाही अरे माझं नका नाही पाहिजे का मला दूध दे आता उचलून घेतात ना तरी हा येऊ काय उचलून नको असं दे असं देऊ असं दे असं पाहिजे तू देशील काय तू देशील काय देशील अरे दे एवढ्याचा पोहा आहे कमी नको कडक दिसते ही द्यायची वाटते मला सगळ्यांना आवडत तुम्ही सगळ्यांनी दूध द्याल का मला खायला देव नाही काय देव दही दूध दोन्ही ताट दोन्ही चांगलं असतं तब्येत जाड होय हॅलो दोन्ही रे हुकुम केला त्याने आम्हाला बंद करा गवळणी कशी जाशील कशी येशील तुझी ओढील वेणी गवरल्या बाजारी कशी जाशील कशी येशील तुझी ओढील वेणी गवरल्या बाजारी
कायद्याने नाही बसावंच लागेल म्हणून बसूया. पण कशा पण बसा पण बसायलाच पाहिजे. बघ मोजा बरोबर असले की नाही बसले तुला बसायचं नाही नाही का ग? मी ना दिवसातून 2 तास उभी नाही 2 तास झोपते. एवढं मग आता माझ्या आहे ना हा उभी व्हायचा टाइम, उभं राहायचं काय आता झोपायचा आणि टाइम. मी बसवली तर बघ मला जमते काय तुला. बघ गाणं आणून बसवलं कसा पण बसव, हा कसा पण बसव. अरे हात उठवले काय बा आता मी बसला ना हे बघ ढोपरा ढोपरा आता लिहिलो अशी. आता उठणार नाही लवकर. तुझ्याकडे मुसा बिसा असेल तर उठेल. योग्याच्या पोराला सांग आपला असं उठला उचलला ते पोरा उचल बोल असते बघ योग्याचं पोर. हॅलो आतापर्यंत आलेलं पारितोषिक आहे अमृता प्रकाश सुरे यांच्याकडून बबल्या गवलनीसाठी 101 रुपये. अमृता प्रकाश सितप यांच्याकडून 101 रुपये पारितोषिक आलंय. तसेच संपदा आणि ऋग्वेदा मंगेश सुरे